गणेशोत्सवाच्या दिवसात प्रत्येक घराघरात हमखास ऐकायला येणारी आरती म्हणजेच सुखकर्ता आणि दुःखहर्ता असो किंवा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पासून सुरुवात होणारे मनाचे श्लोक असोत, यांची रचना करणारे समर्थ रामदास स्वामी, ज्यांना आपण जाणतोच. रामदास स्वामींच्या रचना, श्लोक, ग्रंथ हे सर्व श्रुत आहेत आणि त्यांनी रचलेला दासबोध तर सर्वसामान्य, प्रौढ, बालक, संसारिक व्यक्ती, साधक, विरक्त, स्त्री, पुरुष आणि इत्यादी सर्वच मानव जातीला उपदेश देणारा असा हा सुंदर ग्रंथ आहे. आणि ह्याच दासबोधाचं जन्मस्थळ असलेल्या शिवथरघळीचा आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत रायगडमधील अशा ठिकाणी जिथे निसर्गाचा वरदहस्त आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास या ठिकाणीला लाभलेला आहे. आपण ओळखलंच असेल हे ठिकाण कुठलं. हे ठिकाण म्हणजेच रायगडमधील शिवथरघळ. ह्या शिवथरघळीचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. सुप्रभात मंडळी, आपण सकाळीच निघालो होतो. भरपूर थंडी आहे. त्यात रोड ट्रिप म्हटलं की कुठे ना कुठे असं आपलं खाणं होतंच. त्याच्यामुळे इथे एका ठिकाणी इथे विशाल प्युअर व्हेज म्हणून हे हॉटेल आहे, तिथे आपण आलोय आणि तिथला आता हा उत्तप्पा आणि मेदूवडा आपण टेस्ट करतोय. चला तर मग हा मेदूवडा खाऊन आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूयात. आता आपण पुणे सातारा हायवेवर आहे आणि इथून शिवथरघळ 82 किलोमीटरवर आहे. त्याच्यामुळे आता ही कॉफी संपून आपण लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचा प्रयत्न करू. कडे जायला आपण राईट टर्न घेतलाय आणि इथून शिवथरघळ 62 किलोमीटरवर आहे. रस्त्यावर मध्येच कुठेतरी असे खड्डे येत आहेत, नाहीतर ही झाडं आणि हा रस्ता आणि त्यात ही आपली एकटी चालणारी गाडी मजा काही औरच आहे. अजून आपल्याला किती लांब जायचंय? 40 किलोमीटर जायचंय अजून आपल्याला. ओके, माझ्या मागे आता आपण मोठा असा बोर भाटघर धरणाचा जलाशय पाहतोय आणि इथून फक्त 30 किलोमीटरवर शिवथरघळ आहे. चला सुरुवात करूयात आपल्या प्रवासाला. वाटेत वरंधा घाट लागला. हा घाट म्हणजे सुमारे 20 किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ताच. या घाटात वाघजाई देवीचं एक सुंदरसं मंदिरही आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या या किल्ल्याला दुभंगून कोकणात उतरतो. पावसाळ्यात तर या घाटाचा थाट काही औरच असतो, कारण पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर ढगांनी आच्छादलेला असतो आणि या अजस्र अशा डोंगरांचे आपल्याला फक्त सुळकेच पाहायला मिळतात. हा आहे वरंधा घाट आणि वरंधा घाटातला सर्वात थरारक असा टप्पा आता आपण पाहणार आहोत.
घळीकडे जाणारा रस्ता हाही अतिशय सुखकर आणि रोमांचक असा आहे, कारण या घळीत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळजवळ 3000 फूट खाली उतरावं लागतं. हिरवीगार झाडी, शेती आणि या हिरव्याच रंगाने सजलेले डोंगर हे सर्वच खूप आल्हाददायी वाटतं. आपण इथे उन्हाळ्यात आलो आहोत. जर उन्हाळ्यात हा परिसर इतका सुंदर असेल तर पावसाळ्यात तर याची मजा काही औरच असेल, हे मात्र नक्की. वीस ते 25 पायऱ्या चढून गेलं की आपण लगेच घळीच्या समोर पोहोचतो. इथेच काळ नदीचा उगम झाला. पुढे ही पश्चिम वाहिनी नदी सावित्री नदीला जाऊन मिळते आणि ह्या काळ नदीच्या तीरावर कुंभे, कसबे आणि आंबे अशी 3 गावेही आहेत. दोन उंच पर्वतांमधली अरुंद दरी म्हणजेच गळ, अशा प्रचंड गळी ह्या सह्याद्रीमध्ये आहे. परंतु ही शिवथर गळ ही नामारूपाला आली आहे ती श्री समर्थ स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. सोळाशे 49 ते 1660 या कालखंडात रामदास स्वामी इथे राहिला होते आणि ह्याच कालखंडात त्यांनी इथे दासबोधाची आणि इतर ग्रंथांची रचना केली. या घळीत 100 ते 150 माणसं मावू शकतात एवढी जागा आहे. इथे मंदिरात मारुतीची मूर्ती आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्याही मूर्ती आहेत. रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याण स्वामी तर लिहित आहेत. अशाही सुंदर मूर्ती या घळीत आपल्याला पाहायला मिळतात. गुहेच्या समोरच समर्थांच्या बसण्याची जागाही आहे, ज्याला सिंहासन असं म्हणतात. साधारण 1000 चौरस फूट क्षेत्र असलेल्या या गुहेत दगड आणि मातीचं बांधकाम केलेल्या 3 भिंती आहेत आणि हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांसारख्या मोकळ्या काही जागाही आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या आणि हिरव्यागार झाडाझुडपांनी झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर गळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठ असं म्हणत असत. समर्थांचं आणि शिवथर गळीचं खूप छान दर्शन झालंय आणि आता इथे आपण आलो एका ठिकाणी समर्थ रामदास खानावळ आहे, इथे जेवायला आलोय. त्याच्यामध्ये आपण झुणका भाकर घेतलं. झुणका भाकरमध्ये पिठलं आहे, भाकरी आहे, पापड आहे, इवन खरडा वगैरे पण आहे. तर आता मस्तपैकी हे खाऊयात आणि मग आपण आपला प्रवास इथे थांबवणार आहोत. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवथर गळीचा संपूर्ण इतिहास समजावून घेतला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धकाधकीच्या या आयुष्यात सोशल मीडिया आणि मोबाईल आपले मित्र झालेत.
पण जर आपल्याला आपल्या स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर इथे येऊन 2 मिनटं डोळे बंद करून बसा. आत्म्याने परमात्म्याला दिलेली साथ आपल्याला जरूर ऐकायला येईल.